काहीतरी नवीन करण्यासाठी. ओके, काल परवा टेस्ट नाही झाल्या तुमच्या, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होते माझ्याकडे. ठीक आहे, बघू आपण. स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का सांगा. क्वेश्चन विचारेल, रीड करेल मी, आन्सर कमेंट मध्ये करायचं. ओके, आणि त्याचबरोबर तुम्ही एका साईडला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं किती बरोबर आले. किती बरोबर आले मी लास्टला विचारेल तुम्हाला, कोणाचे किती चुकले, कोणाचे किती बरोबर आले. ओके, आणि प्रामाणिकपणे सांगायचं. प्रामाणिकपणे सांगायचं की माझे सर एवढे चुकले, माझे एवढे बरोबर आले. ओके, मी सगळ्यांना विचारेल, सगळ्यांनी शेवटी मला नंबर सांगायचा किती बरोबर आले आणि किती चुकले. ओके, स्टार्ट. रेडी. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज ऑल्सो नोन ॲज. काय असते ती लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी? लॉस ऑफ फिक्स असेट, कॉन्सिक्वेंटल लॉस पॉलिसी, लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. चला, कोणता ऑप्शन येईल सांगा. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी येते सगळ्यांचं. एक सेकंड, सी आन्सर येते सगळ्यांचं. ओके, एक सेकंड थांबा. सगळ्यांचं सी आन्सर आलंय. राईट, बघू आपण बरोबर आहे का. एक सेकंड बघतो. ऑप्शन नंबर सी सगळ्यांचं चुकलेलं आहे, ज्योत्स्नाचं बरोबर आलंय. बी आन्सर येईल. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीला दुसरं नाव आहे कॉन्सिक्वेंटल लॉस ऑफ प्रॉफिट लॉस पॉलिसी. लॉस ऑफ फिक्स असेटचा काही संबंध नाही, लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचा काही संबंध नाही. प्रॉफिटचा संबंध येतोय ना, मग तिथं असेट येणार नाही, स्टॉक येणार नाही. स्टॉकचा काय संबंध, लाईफ इन्शुरन्स तर येऊ शकत नाही. मग ऑप्शन नंबर बी करेक्ट जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट. कशासाठी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवतो आपण? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर करण्यासाठी, की ग्रॉस प्रॉफिट करण्यासाठी, की ग्रॉस लॉस करण्यासाठी, की नेट प्रॉफिट करण्यासाठी? चला सांगा. ज्योत्स्नाचं, अश्विनीचं, श्रावण, दिव्या. ओके, ए आन्सर येते. ओके, ए इज द करेक्ट आन्सर. आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर करण्यासाठी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवत असतो. शेवटी आपल्याला किती लॉस झाला किंवा आपला किती माल जळाला हे काढण्यासाठी आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागतं. सॅल्वेज स्टॉकला काय म्हणतात? सॅल्वेज स्टॉक म्हणजे काय? अश्विनी बी यांचं सांगते, दिव्या बी यांचं सांगते, निकिता बी यांचं सांगते. अजून कोणाला काही सांगायचंय? बरोबर आहे, केला असेल तो तुमचा सॅल्वेज स्टॉक म्हणून कन्सिडर केला जातो. स्टॉक ऑन सेट जेवढा सेल झाला म्हणजे वाचलेला माल म्हणजे तुमचा सेव्ह स्टॉक असतो, म्हणजेच त्याला सॅल्वेज स्टॉक म्हणतात. क्वेश्चन नंबर 4. एक्सपेक्टेड सेल्स ड्यूरिंग द
indemnity over actual sales is known as. एक्सपेक्टेड सेल्स मधून तुम्ही ऍक्च्युअल सेल्स मायनस केला तर काय भेटेल? ग्रॉस सेल्स, शॉर्ट सेल्स, नेट सेल्स. बघा एक काम करा, कमेंट करताना आन्सर असं जर केलं तुम्ही, आता 4 आहे, 4चा बी, 4चा ए असं केलं तर बरं वाटेल. किंवा किती आन्सर येते? अंकिताचं बी आन्सर येतं, ज्योत्स्ना, श्रावणचं बी आलंय, और ओके ओके बी आन्सर शॉर्ट सेल. शॉर्ट सेल निघतो. शॉर्ट सेल काढण्यासाठी आपल्याला काढावा लागतो एक्सपेक्टेड सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स. त्याच्यानंतर 5 नंबर स्टँडिंग चार्जेस विच पॉलिसी. स्टँडिंग चार्जेस कुठून, त्याला काय म्हटलं जातं? फिक्स चार्जेस, फ्लक्च्युएटिंग चार्जेस, मिसलेनियस चार्जेस. और बघा जास्त म्हणजे तुम्हाला टायपिंगला प्रॉब्लेम येतो. इथे त्यांनी पोल जर दिला असता ना, भारी काम झालं असतं. म्हणजे आपण डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलं असतं आणि फटाफट मिळाला. ठीक आहे, ऑप्शनच नाही ते पोलचा, आहे का बघते? नाही वाटत. ठीक आहे, श्रावणचं सी येते. ओके, अश्विनी आणि आन्सर आहे ते. इन्शुअर स्टँडर्ड शब्द आहे बघा, काही वेळेस आपल्याला लॉजिक लावावं लागतं. फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय? चेंज होतात. म्हणजे सुद्धा चेंज होतं. स्टँडिंगचा शब्द तुम्हाला इथे दिसतोय एकमेव असं पण लॉजिक शोधावं. शब्द जर सेम दिसतोय तर तेच आन्सर आहे. तुम्हाला समजला नाही करू शकतो. एक मिनिट मी रिफ्रेश करून घेतो. आता येतोय का क्लिअर? चला लक्ष द्या. 6 नंबरचा क्वेश्चन. ऍव्हरेज क्लॉज इज अप्लाइड इन केस ऑफ. ऍव्हरेज क्लॉज कुठे अप्लाइड केला जातो? सांगा, ऑप्शन सांगा. ऍव्हरेज क्लॉज कशासाठी असतो? अंडर इन्शुरन्स, ओव्हर इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, ओव्हर अँड फायर. ओके, बरोबर. अजून राईट, ए इज द करेक्ट आन्सर. अंडर इन्शुरन्स. ऍव्हरेज क्लॉज हा अंडर इन्शुरन्सच्या आतच येतो, बाहेर नाही जातो, जास्त जात नाही. कारण
तुम्ही जर सपोज 10 लाखाची पॉलिसी घेतली होती तर तुम्हाला कुठलीच कंपनी 10 लाख रुपये नाही देणार, ती तुम्हाला 5 लाख, 8 लाख, 7 लाख, 9 लाख, 9,99,000 देऊ शकते, पण पूर्ण नाही देऊ शकत, म्हणजे अंडरच येते ते, ओव्हर येणार नाही. पुन्हा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का माझा? काय प्रॉब्लेम आहे? नेटवर्क तर फुल आहे ना माझ्याकडे. येतोय का आता? आता क्लिअर आहे? कंटिन्यू. ओके, चला पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन बघा. When stock is destroyed by fire, the claim is calculated. जर स्टॉक destroyed by fire मुळे झाला असेल तर काय, कोणता स्टॉक आपण कुठल्या पॉलिसीने करू शकतो सांगा? लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी, नन ऑफ द अबव. कोणता ऑप्शन आहे? क्वेश्चन मध्येच आन्सर. ओके, बरोबर. बी आन्सर बरोबर आहे. बघा जसं मी बोललो की क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. इथं पॉलिसीज असेल ना तुमची, माल जळतोय म्हणजे मालाचीच पॉलिसी काढलेली असते, गुड्स पॉलिसी असते. 8 नंबर, which activity are the lower sales resulting is known as. lower sales काय असतं सांगा? इंडेमनिटी पिरियड असतो, शॉर्टिंग पिरियड असतो की ओपनिंग पिरियड असतो? 8 नंबरचा आन्सर सांगा. ओके, अजून? बरोबर आहे. 8 नंबरचा आन्सर येऊन जाईल इंडेमनिटी पिरियड. कमीत कमी पिरियड आपण कशावर कॅल्क्युलेट करतो? ज्याचे पर्सेंटेज कमी आले, लॉवर सेल्स म्हणतो ना आपण त्याला, ज्याचे पर्सेंटेज कमी आले तो 99% इंडेमनिटी पिरियड असतो. नेक्स्ट, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर. किती वेळेस मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट कशासाठी प्रिपेअर केलं जातं हा प्रश्न डबल झाला. पण आता ते किती कालावधीसाठी प्रिपेअर केलं जातं? 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, हाफ इयर साठी की डेट ऑफ फायर साठी? बरोबर, जवळजवळ सगळ्यांचंच बरोबर आहे. ते डेट ऑफ फायर साठीच केलं जातं, म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट येऊन जाईल. बी ऑप्शन बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रॉस प्रॉफिट इज सेल्स टू सेल्स नोन ॲज. ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागतो आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट वरून कशावरून काढतो? सेल्स वरून. त्याला काय म्हणतात? आन्सर माझ्याकडनं बोललं गेलं सुद्धा. बरोबर आहे. आन्सर नंबर बी, ग्रॉस प्रॉफिट रेशो बोलून टाकलं होतं मी. ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण काढतो, ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स वरून काढतो. बरोबर, मग आन्सर नंबर बी येऊन जाईल. नेक्स्ट, थोडं कॅल्क्युलेशन आहे आता. क्वेश्चन बघा काय म्हटलंय. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 14,000 आहे, त्याच्यातनं सॅल्वेज गुड्स 7,000 आहे आणि व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी 13,000. तर मग देअर इज द ॲव्हरेज क्लॉज, द पॉलिसी अमाऊंट विल बी क्लेम. मग पॉलिसीची अमाऊंट क्लेम किती पर्यंत होईल सांगा? करा कॅल्क्युलेट.
आन्सर सांगा मला. 14,000 रुपये डेट ऑफ फायर पर्यंत एक 7,000चा माल वाचला आहे आणि इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट होते 13,000. मग क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आठशे कसं काय? अजून कोणी सांगतो? ओके, अश्विनीचं पण डी आलं. निकिताचे आन्सर नाही येत मला. आन्सर येत नाही. ओके, कोणाला काय सांगायचं अजून? डी आन्सर बरोबर आहे. बघा फॉर्म्युला काय होता स्टॉक ऑन डेट ऑफ फायरचा, सम इन्शुअर्ड डिवाइडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. हा फॉर्म्युला होता, बरोबर ना? मग सम इन्शुअर्ड किती होता? 13,000. मग 13,000 डिवाइडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 14,000 आणि मल्टीप्लाय बाय लॉस किती येईल? 14 मायनस 7 7,000. मग यांचा गुणाकार केला की बहुतेक तुम्हाला 5,000 6,499 काहीतरी येते. मग 6,500 आन्सर येऊन जाईल. बरोबर? समजला आन्सर? 11 कळाला का? ओके, नेक्स्ट. लास्ट क्वेश्चन आहे इन्शुरन्स पॉलिसी मधला. स्टँडर्ड सेल्स दिलेला आहे 50,000, अपवर्ड ट्रेंड इज 5,000, ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड 15,000. तर मग शॉर्ट सेल किती येईल सांगा? स्टँडर्ड सेल 50,000 आहे, अपवर्ड ट्रेंड 5,000. अपवर्ड ट्रेंड म्हणजे काय? जास्त सापडला आणि 15,000 इंडेमनिटी पिरियड आहे. तर मग शॉर्ट सेल किती येईल? जमतंय? शॉर्ट सेल मध्ये आपण शिकलो होतो बघा. ओके, अश्विनीचा आन्सर आला बी. अश्विनीचं बी आन्सर येते, दिव्याचं बी, ज्योत्स्नाचं बी. अजून कोणाला काय म्हणायचे? ठीक आहे, मग बी करेक्ट आन्सर आहे. काय होतं स्टँडर्ड सेट मध्ये तुम्ही अपवर्ड ट्रेंड प्लस करतात म्हणजे 50 प्लस 5 55 होऊन जातील आणि इंडेमनिटी मायनस करून घ्यायची. 15 मायनस करून घ्यायची. मग किती होऊन जाईल? 40. मग 40,000 आन्सर करेक्ट आहे. चला नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन कोऑपरेटिव्ह सोसायटीवर आहे. इन महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी आर गवर्न्ड बाय महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1959, 1960, 1912, 1949. सांगा आन्सर कोणतं आहे? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट कधी आला? थेरीच्या नोट्स मध्ये ऍज इट इज होतं ते. और
ओके ओके बरोबर आहे. 1960 बरोबर. 1960 हा थेअरीच्या नोट्स मध्ये पण लिहून दिला आहे. तुम्हाला बोललो होतो पाठ करून द्यावा. 1960 मध्ये तो कायदा बनलाय. फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी आर प्रिपेअर्ड इन फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये प्रिपेअर्ड केलं जातं? NANB. एन डबल झालाय. इथं एल करून घ्या. एन आन्सर येईल बरोबर. मग एन आन्सर डी एक करेक्ट करून टाकू. राईट. ते ऑप्शन पण चुकले तिथे. थोडीशी काहीतरी प्रिंट मिस्टेक झाली माझ्याकडनं. ऑप्शन नंबर सी म्हणजे 3 नंबरचे येऊन जाईल. एन बरोबर. एन फॉर्म मध्ये आपण प्रिपेअर करत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोऑपरेटिव्ह सोसायटी ट्रान्सफर डॅश ऑफ द लास्ट इयर प्रॉफिट टू रिझर्व्ह. मागच्या वर्षाच्या प्रॉफिट वरनं किती पर्सेंटेज आपण रिझर्व्हला ट्रान्सफर करतो सांगा. अश्विनीचा आन्सर आलाय बी. अजून 20%. ज्योत्स्नाचं पण बी आहे. श्रावणचं पण बी आहे. अंकिता 20% म्हणते. निकिता 20% म्हणते. अजून दिव्याचं पण बी आहे. बी आन्सर करेक्ट आहे. बघा 20% तर तुमचं बँकिंग साठी आहे ना. बँकिंग सेक्टर साठी 20 आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी साठी 25% पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन नका घेऊ. कोऑपरेटिव्ह सोसायटी साठी 25 आहे आणि बँकेसाठी 20%. नेक्स्ट. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. कशासाठी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असतो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा? प्रॉफिट कमवण्यासाठी असतो की सर्व्हिस द्यायच्यासाठी असतो मेंबर्सला का एक्सप्लॉइट मेंबर्स आणि प्रोव्हाइड मॅक्सिमम डिव्हिडंड टू इट्स मेंबर्स? कोणता ऑप्शन आहे सांगा. ओके बरोबर. बी आन्सर सगळ्यांचं बरोबर. मेंबर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांची स्थापना केली जाते. बरोबर. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आर रेकॉर्डेड अंडर द हेडिंग डॅश इन कोऑपरेटिव्ह बॅलन्स. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या असतात त्या कुठल्या हेडिंग मध्ये घेतलं जातं? अजून व्हेरी गुड बरोबर आहे. सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या इन्व्हेस्टमेंटच्या अंडर घेतल्या जातात. ती तुमची एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते. चला नेक्स्ट क्वेश्चन. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. प्रीपेड एक्सपेन्सेस कसलं एक्झाम्पल आहे? करंट लायबिलिटीज, करंट असेट, फिक्स्ड असेट, नन ऑफ द अबव. प्रीपेड एक्सपेन्सेस कुठे लिहिता तुम्ही? बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला लिहिता? नन ऑफ द अबव. अजून अजून कोणाला काय सांगायचं? हे तुमचं बॅलन्स शीट. इकडे लायबिलिटीज असतात, इकडे असेट असतात. एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हान्स इथे लिहितात ना तुम्ही असेट साइडला. हा असेट साइडला लिहितायत म्हणजे ते नन ऑफ द अबव येऊ शकत नाही ना. आणि ती फिक्स असेट नाहीये. ते दरवर्षी चेंज होऊ शकतात. ते तुमचे खर्चांवरचे असतात म्हणजे फिक्स असेट पण नाहीये. हा कॉमन क्वेश्चन आहे. बँकिंग मध्ये पण येऊ शकतो, कंपनी अकाउंट मध्ये पण येतो, कुठे येऊ शकतो. बॅलन्स शीटच्या कुठल्याही साइडला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस हे असेट साइडला लिहितो आणि ते करंट असेट म्हणूनच कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इन्शुरन्स दिला असेल तर इन्शुरन्स मधनं आपण लेस करतो प्रीपेड इन्शुरन्स आणि प्रीपेड इन्शुरन्स लेस केला की त्याचा क्रॉस इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि बॅलन्स शीटची असेट साइड म्हणजे करंट असेट. कॉमन गोष्ट आहे.
हा क्वेश्चन तुमचा कोऑपरेटिव्ह मध्ये पण येऊ शकतो, बँकिंग मध्ये येऊ शकतो, कंपनी मध्ये येऊ शकतो, पार्टनरशिप मध्ये येऊ शकतो, सगळ्या ठिकाणी कॉमन आहे, असं काही स्पेसिफिक नाहीये. पण आपलं चालू काय आहे, कोऑपरेटिव्ह मध्ये पण तो करंट असेटलाच जाईल. राहील लक्षात? 8 नंबरचा बी आन्सर कसा आलं ते. समजलं का? कन्फ्युजन आहे? कंपनी अकाउंट मध्ये कुठे येतं? एक मिनिट सांगतो तुम्हाला. बघा, कंपनी अकाउंटचे फायनल अकाउंट आहे. कंपनी अकाउंटचं हे तुमचं प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आहे. 26 नंबरचा अदर आयटम्स मध्ये तुम्ही घेतात इन्शुरन्स फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यातनं लेस केला प्रीपेड. आता तिथून लेस केल्यानंतर तो आपण बॅलन्स शीटच्या किती नंबरला, 17 किंवा 18 नंबरला ट्रान्सफर करतो. मग एक तर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्स येतो किंवा मग करंट असेट येतात, पण येतं ते करंट असेट मध्येच बॅलन्स शीटच्या. आलं लक्षात? अदर आयटम मधला लेस करतो आपण, ते त्याचा दुसरा इफेक्ट जातो असेटला. समजलं का? अश्विनी समजलं का? परत कन्फ्युजन आहे? एकदा नंतर चेक करून घ्या, वाटल्यास स्टार करून घ्या त्याला, एकदा नंतर चेक करून घ्या कुठे जातं ते. पण नाही, 100% ते करंट असेट आहे. तुम्हाला कन्फ्युजन वाटतंय, तुम्ही एकदा चेक करून घ्या नंतर बॅलन्स शीट मध्ये. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट कोऑपरेटिव्ह सोसायटी परमिट टुवर्ड टू चॅरिटेबल पर्पज. बघा, तो मॅक्झिमम प्रॉफिट असतो नेट प्रॉफिटचा, त्याचे किती पर्सेंटेज तुम्ही चॅरिटेबल पर्पज साठी काढू शकता? ओके, बरोबर आहे, बी आन्सर करेक्ट आहे. 10% काढू शकता तुम्ही. बी आन्सर करेक्ट होईल. 10% तुम्हाला नेट प्रॉफिटच्या 10% काढावा लागेल, आणि परमिशन मिळाली तुम्हाला चॅरिटेबल साठी, डोनेशन साठी, दान करण्यासाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन. इन हाऊ मेनी डेज फायनल अकाउंट कोऑपरेटिव्ह सोसायटी आर प्रिपेअर. किती दिवसात फायनल अकाउंट प्रिपेअर करावं लागेल? 42, 84, 365, 185. बरोबर, 42 दिवस लागतील. 42 दिवसात तुम्हाला फायनल अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. 42 डेज. नेक्स्ट, डॅश डॅश मीन वर्किंग टुगेदर ऑफ कॉमन पर्पज. किती सोपा प्रश्न आहे बघा. काय येईल याचा आन्सर? 21 नंबर. तुम्ही कशासाठी एकत्र येतात? कोरिलेशन, इनॅक्टमेंट, कोऑपरेशन. बरोबर, पहिला आन्सर करेक्ट होईल. कोऑपरेशन, सहकार, एकमेकांना सहाय्य करण्यासाठी येतात. बघा, मी डेफिनेशन सुद्धा सांगितली होती तुम्हाला काल परवाच्या लेक्चरमध्ये. कोऑपरेशन मीन्स कोऑपरेट करण्यासाठी. पहिला आन्सर येऊन जाईल. अकाउंटिंग स्टँडर्ड सुरू होत आहेत आता इथून. चला, पहिला आन्सर बघा, 22 नंबर. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 कशासाठी असतो सांगा? बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये पण विचारलाय मी, बऱ्याच वेळेस येऊन गेला तो. बरोबर, सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट साठी असतो. राईट. अकाउंटिंग फॉर 10 कशासाठी असतो?
23चं बी. अजून कोण सांगतं? बरोबर आहे. 10 नंबर हा फिक्स असेट साठी असतो. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. AS20 कशासाठी असतो सांगा? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 20 कशासाठी असतो? व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये बहुतेक तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही आहे. EPS साठी असतो, अर्निंग पर शेअर. ऑप्शन बी करेक्ट येईल. IFRS चा लॉंग फॉर्म काय? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, इंटरनॅशनल फंड रिपोर्टिंग स्टँडर्ड, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, इंडियन फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, रेकॉर्डिंग स्टँडर्ड. काय सांगा? चोवीस झालं. 25 सांगा. 25. 25A बरोबर आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड IFRS ही एक संस्था आहे. या संस्थेचं नाव आहे. हो, ते लक्षात आलं असेल. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड हा एक संस्था आहे. त्याच्या माध्यमातून अकाउंटिंग स्टँडर्ड तयार केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज अकाउंटिंग स्टँडर्ड 15? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15 कशासाठी आहे? ओके, व्हेरी गुड. बरोबर आहे सगळ्यांचं. एम्प्लॉय बेनिफिट साठी असतं. ऑप्शन बी करेक्ट होईल. 27 नंबरचा क्वेश्चन. 19 कशासाठी असतो? ओके, व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर आहे. लीज. 19 नंबरचा स्टँडर्ड हा लीज साठी असतो. नेक्स्ट 28 नंबर. 18 कशासाठी असतो? रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. व्हेरी गुड. बरोबर आहे. हे पाठ झाले बहुतेक तुमचे. चांगली गोष्ट आहे. पाठ करूनच ठेवा. येतीलच हे क्वेश्चन असेच विचारले जातील. 29 नंबर सांगा. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड वॉज फॉर्म. कधी स्थापना झाली याची भारतामध्ये? एकोणतीस नंबर. 1977, 1980, 1960, 1904. किती? ओके, बरोबर आहे. 1977 मध्ये स्थापना झाली. हे वर्ष लक्षात ठेवा. एप्रिल 1977. बघा इथं तुमचं कन्फ्युजन कसं करू शकतात ते. मे पण देऊ शकतात, मार्च पण देऊ शकतात, जानेवारी पण देऊ शकतात आणि सपोज जुलै पण देऊ शकतात आणि प्रत्येकाला वर्ष देऊ शकतात. 77, 77, 77. मग तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी एकच वर्ष दिलं, महिना वेगळा देऊन दिला. महिना लक्षात ठेवण्यासाठी एप्रिल महिना लक्षात ठेवा. ओके, एप्रिल 1977. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 कशासाठी असतो? तीस नंबर. सगळ्यांचं बरोबर आहे. गव्हर्नमेंट ग्रँट साठी असतो. गव्हर्नमेंट ग्रँट कडनं मिळतो. अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया आर इश्यू बाय. अकाउंटिंग स्टँडर्ड कोणी इश्यू केले सांगा? ICAI, ICICI, IDBI, IFC. ओके,
सगळ्यांचं आन्सर येतंय बरोबर आहे. हे ICICI बँकेचं नाव आहे, IDBI बँकेचं नाव आहे, एक संस्थेचं नाव आहे. ICICI चा लॉंग फॉर्म कोण सांगतं? याचा लॉंग फॉर्म कोण सांगतं? विचारला जाऊ शकतो. Institute of Chartered Accountants of India. व्हेरी गुड. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया, लक्षात ठेवा. नेक्स्ट, बँकिंग कंपनी स्टार्ट जातोय तुमचा. बँकिंग कंपनी इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय. कधी सुरुवात झाली बँकिंग कंपनीची? कोणत्या कायद्यानुसार? बरोबर आहे. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार बँकेची स्थापना झाली. पुढचा क्वेश्चन 33. अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ बँक इज प्रिपेअर्ड इन फॉर्म. प्रॉफिट अँड लॉस कोणत्या फॉर्म मध्ये केलं जातं सांगा? प्रॉफिट अँड लॉस या व्यवस्थित बघा. A, B, N और M कोणतं येईल? असं कसं? बी नाही तरी एकच आन्सर असतं. बी आन्सर बरोबर आहे. ए मध्ये तुमचं फायनल अकाउंट येतं, बी मध्ये प्रॉफिट अँड लॉस येतं. लक्षात ठेवा. काही बी मध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि ए मध्ये फायनल अकाउंट येईल, बॅलन्स शीट येईल. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बॅलन्स शीट ऑफ बँक इज प्रिपेअर्ड इन फॉर्म. बघा मागच्या क्वेश्चनचं आन्सर इथे येऊन जाईल. आता सांगा पटापट. बी. बघा याचा आन्सर मी वरती सांगून दिलं होतं. बॅलन्स शीट ए मध्ये येतं आणि प्रॉफिट अँड लॉस बी मध्ये येतं. नेक्स्ट 35 नंबर. शेड्यूल 1 कशासाठी असतो? एकदम सोपा प्रश्न आहे. शेड्यूल 1 कशासाठी असतं? रिझर्व्ह अँड सरप्लस, शेअर कॅपिटल, डिपॉझिट, बॉरोइंग. व्हेरी गुड. सगळ्यांचं दोन आन्सर बरोबर आहे. शेअर कॅपिटल साठी असतं. राईट. सगळ्यात पहिले कॅपिटलच येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन. बँकिंग कंपनीज आर रिक्वायर्ड टू ट्रान्सफर. बघा किती सोपा प्रश्न आहे. किती % ट्रान्सफर करतात तुम्ही करंट इयरच्या प्रॉफिट वरनं रिझर्व्ह फंडला? अजून बरोबर 20%. व्हेरी गुड. आणि पुन्हा क्वेश्चन रिपीट करतो. कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी किती असतात? कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी किती % असतात? 25%. 25%. व्हेरी गुड. 37 कोण गेलं पुढे? अश्विनी पुढे गेले. एनपीए चा लॉंग फॉर्म सांगा. 37A. व्हेरी गुड. नॉन परफॉर्मिंग असेट. टेलिग्रामला पण मी त्याची एक फोटो शेअर केला होता तुम्हाला. नॉन परफॉर्मिंग असेट काय असतात त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये बोललो पण होतो. नेक्स्ट 38. ऑन विच डे डज नॉट अकाउंटिंग इयर बँकिंग कंपनी अँड एव्हरी इयर. सांगा कोणत्या दिवशी तुम्ही बँकिंग अकाउंट क्लोज करतात? 31 सप्टेंबर, 31 मार्च, 30 जून, 31 डिसेंबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. 31 मार्चला आपण अकाउंटिंग इयर क्लोज करतो. 39 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट आर द अदर नेम इन अनएक्सपायर्ड डिस्काउंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंटला दुसरं नाव काय सांगा? डिस्काउंट रिसीव्ड इन ऍडव्हान्स, रिबेट ऑन बिल डिस्काउंट. चा आन्सर किती येतंय? ओके. कोणी म्हणतंय डी, कोणी म्हणतंय बी, कोणी म्हणतंय ए. सी. सी इज द करेक्ट आन्सर. दोघांचा अर्थ एकच होतो. डिस्काउंट रिसीव्ड झाला तो ऍडव्हान्स मध्ये किंवा रिबेट ऑन बिल डिस्काउंट दिला, दोघांचा अर्थ तोच होतो, अनएक्सपायर्ड डिस्काउंट. बघा शेड्यूल नंबर 9 आणि 13 एकदा चेक करून घ्या, याच्यात असेल ते लिहिलेलं आपण. ओके. 40 नंबर.
स्टँडर्ड असेट आर सर्टेन लोन असेट ऑफ बँक विच आर क्लासिफाईड ॲज डॅश डॅश असेट फॉर पिरियड ऑफ नॉट एक्सिडिंग 2 years. कोणते असेट असतात बरं या? एक चार्ट बनवून दिला होता बघा तुम्हाला सुरुवातीलाच. सब स्टँडर्ड असेट कोणते असतात? नॉन परफॉर्मिंग, परफॉर्मिंग, करंट, फ्लक्च्युएटिंग. 2 वर्षापर्यंत जात नाही त्या. ओके, अजून? व्हेरी गुड, आन्सर ए बरोबर आहे. नॉन परफॉर्मिंग असेट असतात त्या फक्त तुम्ही एखाद्याकडनं जमा केलेल्या असतात, ज्याच्यात तुम्हाला माहिती असतं की आपण लोन दिलेलं आहे, या आपल्या बापाच्या नाहीये, बँकेच्या नसतात, त्या कोणाच्या तरी असतात, उचलून आणलेल्या असतात, त्या नॉन परफॉर्मिंग असेट असतात. त्या 2 वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाऊ शकतात. नंतर तुम्ही त्या तुमच्या भावानुसार म्हणजे तुम्हाला जो मिळेल त्या प्राइसने विकू शकता. नेक्स्ट 41 नंबर, शेड्यूल 2 कशासाठी असतात? शेअर कॅपिटल, डिपॉझिट, बॉरोविंग आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. व्हेरी गुड, रिझर्व्ह अँड सरप्लस. ऑप्शन नंबर डी. डी करेक्ट आन्सर आहे. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. शेड्यूल 12 कशासाठी असतो? शेअर कॅपिटल, डिपॉझिट, बॉरोविंग, लायबिलिटीज. व्हेरी गुड, कंटिंजेंट लायबिलिटीज. कंटिंजेंट लायबिलिटीज साठी असतं सीएल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिबेट ऑन बिल डिस्काउंट इज ऑल्सो नोन ॲज. काय असतं रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड? कुठे घेतलं जातं? कुठे दाखवता तुम्ही? कुठे शो करतात ते? इंटरेस्ट रिसिव्ड मध्ये, कॅश अँड बॅलन्स मध्ये, अदर लायबिलिटीज मध्ये, प्रोव्हिजन मध्ये. सगळ्यांचा सी आन्सर येतोय. बरोबर आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचा दुसरा इफेक्ट हा अदर लायबिलिटीज किंवा प्रोव्हिजनला होतो. नेक्स्ट, शेड्यूल 13 ऑफ बँक बॅलन्स शीट. 13 नंबरचं शेड्यूल कशासाठी असतं? इंटरेस्ट अर्न साठी असतं. व्हेरी गुड, सी ऑप्शन बरोबर आहे. इंटरेस्ट अर्न असतो, प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट मध्ये जातो. कॅश अँड बँक बॅलन्स विथ आरबीआय शो इन द शेड्यूल. शेड्यूल नंबर कोणता? कॅश आणि बँके आरबीआयचा बॅलन्स असतो 6 नंबर. बरोबर आहे. 7 नंबर कशासाठी असतं? अदर बँकेसाठी असतं. 7 नंबर अदर बँकेसाठी असतं, आरबीआय साठी 6 नंबर आहे. शेड्यूल नंबर सी म्हणजे सी करेक्ट आन्सर येऊन जाईल. 45 नंबरचा क्वेश्चन, असेट विच असेट सीज इन्कम ऑफ बँक फॉर 2 consecutive quarter इज कॉल्ड. काय असतं? करंट असेट, टँजिबल असेट, नॉन परफॉर्मिंग, इनटँजिबल असेट. एनपीए साठी. व्हेरी गुड, नॉन परफॉर्मिंग असेट साठी असतात ते. 46 नंबर, कोर बँकिंग सिस्टीम म्हणजे काय? सेंट्रलाइज ऑफिस, रियल एक्सचेंज अँड कस्टमाइज ऑनलाइन रिड्यूस एक्सचेंज, सेंट्रलाइज ऑनलाइन रियल टाइम एक्सचेंज, कस्टमाइज ऑफलाइन रिड्यूस एक्सचेंज. कोणता ऑप्शन येईल सांगा? एकदा विचारला होता हा क्वेश्चन. कशात विचारला होता? टेस्ट मध्ये. सी ऑप्शन सगळ्यांचं येते. बरोबर आहे. सेंट्रलाइज ऑनलाइन रियल टाइम एक्सचेंज, कोर बँकिंग सिस्टीम त्याच्यासाठी असते. चला नेक्स्ट 47 नंबरचा क्वेश्चन, द लायबिलिटीज दॅट मे बी इन्कर्ड डिपेंडिंग ऑन द आउटकम ऑफ अनसर्टेन फ्युचर इव्हेंट इज नोन ॲज. कशासाठी असतात? करंट लायबिलिटीज, मिसलेनियस, कंटिंजंट, नन ऑफ द अबोव. म्हणजे एखादी लायबिलिटी आहे ती तुमची फ्युचर साठी डिपेंड असेल तर त्याला आपण काय करतो? कंटिंजंट लायबिलिटी घोषित करतो. बरोबर, व्हेरी गुड, सी ऑप्शन करेक्ट होईल जाईल. लास्ट क्वेश्चन आहे, शेड्यूल 3 कशासाठी असतो? सगळ्यांचा आन्सर बरोबर आला पाहिजे शेवटच्या क्वेश्चनचा.
बरोबर डिपॉझिटसाठी असतं. 3 नंबरचं शेड्यूल डिपॉझिटसाठी असतं. टोटल 48 क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण. मजा आली? इंटरेस्टिंग वाटलं थोडंफार? ओके, चला आता नंबर सांगा कोणाचे किती बरोबर आले. अश्विनीचे 12 चुकले. ओके, अजून प्रामाणिकपणे सांगायचं, काही नाही, आवड नाही भेटणार कोणाला. श्रावणचे 7 चुकले. निकिताचे 9, अंकिताचे 6, ज्योत्स्नाचे 5, दिव्याचे 9 चुकले. म्हणजे चांगल्यापैकी परफॉर्मन्स होता तुमचा. बहुतेक सगळेजण 90च्या पुढेच आहेत, 90% पुढेच आहेत सगळेजण. चांगली गोष्ट. आणि याच्यापैकी 50% ते 70%, 50 ते 70% हे क्वेश्चन जे आहेत ना, मागच्या टीवायच्या एक्झामला आलेले होते. कोणत्या? लास्ट इयरला जी ऑक्टोबर मध्ये एक्झाम झाली होती ना टीवायच्या मुलांची, त्यांच्यासाठी आली होती. पीडीएफ मी सेंड करतो आणि पीडीएफ आन्सर सकट सेंड करतो तुम्हाला, विथ आन्सर सेंड करतो. ओके, इंटरेस्टिंग होतं आजचं लेक्चर. जेवढी मजा तुम्हाला ऑनलाईनला आली तेवढी ऑफलाईनला आलीच नसती. ऑफलाईन वाले काही नाही, बोर होतील, फक्त बघून घेतील. ठीक आहे, आता फर्स्ट टर्मचे 4 टॉपिक आज झाले कव्हर. ओके, उद्या सेकंड टर्मचे 4 टॉपिक कव्हर करू आपण. उद्या पण असंच घेऊ, चालेल ना? उद्या आपण सेकंड टर्मचे 4 टॉपिक याच पद्धतीने डिस्कस करू. मी आज त्यांची पण क्वेश्चन पेपर रेडी करतो. ठीक आहे, चला एकदा अटेंडन्स लावा. टेस्ट मी सांगतो, वाटल्यास झालं पॉसिबल तर करतो. हो, अकाउंटचाच होईल उद्या पण. ओके, ठीक आहे, थांबायचं इथं, बाकी उद्या बघू.